त्याच्यामध्ये सगळे आरोपी जे आहेत ते एकत्र आपल्याला या ठिकाणी दिसतात. कसं बघते या सीसीटीव्ही बघितल्यानंतर? खरंच हे धक्कादायकपणे आणि चीड येण्यासारखं सुद्धा. हे इतका हा पवित्र जिल्हा असताना, बीड जिल्हा ही चंपावती नगरी असताना इथे इतके प्लॅनिंग न, म्हणजे या राज्यानं अशा प्लॅनिंग कधी बघितल्याच नाही. गुंडगिरीच्या, तिरुसडीच्या, खंडणीच्या आणि छेडछाडीच्या सुद्धा बलात्कार असे दरोड्याचे हे गुन्हे त्यांच्यावर. असं नेटवर्क आणि अशा टोळ्या चालवणं या जिल्ह्यानं, या राज्यानं कधी बघितलं नव्हतं. काय वाईट बघायची वेळ या धनंजय मुंडेच्या टोळीनं लोकांवरती आणली, खूप वाईट. आणि आजचं तर खूपच धक्कादायक की जर तुम्ही एका जागेवरती बसून खंडणी मागायचं आणि खून करायचं जर कट शिजवायला लागले, सामूहिक कट करायला लागले, संघटित गुन्हेगारीला तुम्ही पाठबळ द्यायला लागले एका मंत्र्याच्या सपोर्टनं आणि टोळ्या चालवून. मी प्रत्येक वेळेस सरकारलाही म्हणलो होतो आणि आपल्या मीडियाच्या बांधवासमोरही म्हणलो होतो की खंडणी मागणार आणि खुनातले ही एकच आरोपी ते वेगळे नाहीये. ह्या तीन टीम आहेत असं माझं मत. खंडणी मागायला लावणारा एक वेगळी टीम, खून करायला लावणारी वेगळी टीम आणि करून घेणारा हा एका जागेवर बसलेला तो सरमाड का काय कोण येतो ते एका जागेवर बसलेली आणि हे घडून आणतोय. म्हणजे खून करणारा पेक्षा आणि खंडणी मागणारा पेक्षा हे सामूहिक कट घडून आणणारा आणि खून आणि खंडणी घडून आणणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार. याच्यावरती 302 होऊन हा कायमचा जेलमध्ये सडला पाहिजे, पण हा मुख्य आरोपी झाला पाहिजे. तुम्ही कुठे सदस्य बनवायले, आमका बनवले, तंक बनवले. आणखी मुख्यमंत्र्यांना आपल्या माध्यमातून जाहीरपणानं मी सांगतो, खून आणि खंडणी मागणारे ज्यावेळेस हे फरार आरोपी होते त्यावेळेस हे कोणाशी बोलले त्यांचे शिड्यार येणं आवश्यक. यांना पंच मंत्रालयांनी फोन केले त्या काळात 20-22 दिवसाच्या काळात यांनी 100% फोन केलेले आहेत. कुणी जरी फोन फेकून दिला त्यातल्या एका आरोपीने तो सापडत कसं काय नाही, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि याच्या पलीकडची चौथी गोष्ट, जे आरोपी खंडणीतले आणि खुनातले पळून गेले यांना सांभाळणं कुणी, गाड्या कोणी पुरवल्या, पैसा कोणी पुरवला, हे कोण, घर कोणी दिले, हे सुद्धा सह आरोपी होणं गरजेचं आहे. कारण हे लाभार्थी आहे. कुणी चोऱ्या करायचे, चोट्टे चाट्टे हे एकमेकाला देत असतील पैसे, म्हणून ही लाभार्थी टोळी आहे. या टोळीमुळे इतके वाईट दिवस बीड जिल्ह्याला बघायची वेळ आली. त्यांच्या समाजाला सुद्धा टाकला. जी पत होती, प्रतिष्ठा होती ना, ह्या टोळीमुळे, धनंजय मुंडेची टोळी, ह्या टोळीमुळं वाईट वेळ खाली मान घालून चालायची त्यांच्यावरती आली. म्हणून ही तर नायनाट होणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांना तो करावा. मात्र खंडणी प्रकरण जे अगोदर 19 तारखेला मागणी केली होती त्यामध्ये पोलीस अधिकारी सुद्धा काही दिसत आहेत. त्या व्हिडिओमध्ये जे आतमध्ये जात आहेत त्याच्यात काही पोलीस अधिकारी सुद्धा दिसत आहेत आणि पाटील नावाचा पोलीस अधिकारी आहे कोणतरी, ज्याला परत निलंबन करण्यात आलं. मात्र हे धक्कादायक आहे की पोलीस अधिकारी त्यांना संरक्षण देत होते. हे बघा, एक चांगली गोष्ट झाली म्हणायला लागणाऱ्या देशमुख कुटुंबाच्या नशिबानं, या बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या नशिबानं, राज्य सरकारच्या नशिबानं सुद्धा, की हे ज्यावेळेस कट शिजत होते ते फुटेजच बाहेर आहे. ही खूप चांगली गोष्ट झाली. आता मात्र कोणाला सोडता येणार नाही. नसते अर्ज करत होते, एवढा खून पचवायसाठी अर्ज करत होते. मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे, एकाची जामीन होता कामा नये. जर जामीन झाली ना खंडणीतल्या किंवा खुनातल्या आरोपीची, देशमुख कुटुंबाला त्या जीवाला धोका, हे मर्डर करू शकते. त्यांना सुटू देऊ नका. आणि इतका समोर व्हिडिओ यायला लागला तर आता तर हे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज आहे की आम्ही सामूहिक कट शिजला, खून पण केला आणि खंडण्या पण मागितल्या तरी आमचं कोणी वाकडं करू शकत नाही. हे चॅलेंज आहे. म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आता ह्या टोळ्याचा सुपडा साफ करणं गरजेचं आहे. मुळा जळा सकड उखडून टाका, यांना ठेवू नका. हे का राज्य चालत नाहीये, एक माणूस म्हणजे का राज्य चालतोय काय? त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना आता याच्यातलं कोणी सोडू नका. कोणीच नसता काय होईल, तुमच्यावरचा सुद्धा जनतेचा विश्वास उडून जाणार आणि आम्ही तो वाट बघणार आहे थोडी दिवस. यातला एक बी आरोप सुटला राज्यात बंद पडून टाकणार आहे. पाठीशी घालतोय हो, घालीत कोण कसं? अरे सरकारनं त्यांच्या आहे ते टर्म एक, त्यांना काय कळत नाही का? आता मला एक सांगा बरं, तुम्ही म्हणताय कोण ते सरमाड का कोण आहे, ते अटक झालेलं, त्याला काय गरज आहे एवढं प्रॉपर्टी? जितकी 2-4 कनिंग भरते मग पैसे, याचा अर्थ ही प्रॉपर्टीच नाहीची, 100% नाही. ही प्रॉपर्टी सरकार मधल्या मंत्र्याचीच आहे. याला सगळ्याला मुख्यमंत्र्याचं पाठबळ आहे का? गृह विभाग त्यांच्याकडे आहे सध्या तरी नाही वाटत. ज्या दिवशी वाटल त्या दिवशी सोडणार. सध्या तरी वाटतंय SID, CID, बीड जिल्ह्याचं पोलीस प्रशासन योग्य ट्रॅकनं काम करते. सध्या तरी वाटत. मुख्यमंत्री सुद्धा ज्या दिवशी आम्हाला वाटल तुम्ही चार्जशीट मध्ये
हेराफेरी करायला लागली, तुम्ही आरोपीला पाठीशी घालायला लागली, तुम्ही त्यांचे नाव घेत नाहीयेत. आता एवढा पुरावा मिळाला ना, आता तर मेलेच आणि मेलेच पाहिजे. हा पुरावा सीआयडी असेल किंवा पोलीस असेल यांच्याकडे तो मिळालाय का नाही काय, आणि तो थेट मीडिया समोर आलाय. मिळाला असेल ना, झोपले काय माहिती. आता मीडियात येतोय म्हणलं, मग मीडियाकडे तपास देता का? तुम्हाला संजमत काय तुला मग? अरे मग असंच नाही तर काय, तुम्हाला काय आता झोपले का? ती ईडी का कोणी ती पुढे? अरे एवढी प्रॉपर्टी माझं काही नाही राव, 13.5 पत्रे तरी माझ्या मग यासाठी लावली, आणि इतकी प्रॉपर्टी ऐकू बधीर होते माणूस. कोटी म्हणलं की झाकाची ती इकडे, आणि त्याची कोटीनं प्रॉपर्टी सापडते, कोटीनी. ईडी कुठे? ईडीने कथा कथा धुळून काढली पाहिजे, आणि ज्याच्या ज्याच्या नावावर यांची प्रॉपर्टी ना त्यांना माहिती टाकलं पाहिजे. नाही ज्याच्या नावावर प्रॉपर्टी ना ते उद्या लिहून द्या त्याची मागे. नाही तुमचे लेकर जाणार आहेत बरं का. यांनी पैशाच्या माझावर मस्तीवर गोरगरिबाच्या आणि पाहुण्याच्या नावावर जमिनी, प्लॉट, पैसे काही लय मोठं गबाळ केले. हे तुमच्यावर बेतल, तिकडे त्यांचं लिहून द्या. आमचं सरकारकडे, मुख्यमंत्र्यांकडे जाहीरपणानं एक म्हणणं आहे या बीड नगरीमधूनच, खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकही सुट्टा कामाने 302 लावा. नंबर 1 चा आरोपी त्या सरमाडा का कोणी त्याला करा. कारण खून करणाऱ्यापेक्षा, खंडणी मागणाऱ्यापेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी चालवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे, त्याला सोडू नका. आणि ह्या 3 टीमच्या नंतर मधल्या काळात जे फरार होते त्यावेळेस यांनी कोणत्या मंत्र्यांना फोन केले, 100% फोन केले त्यांनी, ते सुद्धा मध्ये घ्या. 6 आरोपी, 100 जणांची टोळी, लय मोठी नाही लाभार्थी टोळी ही. मग तर जेर बंद करा लवकर. ते म्हणलेले एकही आरोपी सुटू देणार नाही. जर का थोडी अफरातफर झाली, याच्यात कॉल डिटेल नाही आले, सीडीआर नाही आले, तो कुणी कोणी मोबाईल फेकून दिलाय, कसं काय सापडत नाही, देऊ त्याला धुवानं चांगलं. या सगळ्या गोष्टी होणं गरजेचे ना. आज तर स्वच्छपणानं सगळा व्हिडिओ समोर आला, आणि याच्यातून जर तुम्ही आरोपीचे पाठराखण सरकार म्हणून करत असला तर तुम्हाला ही जनता माफ करणार नाही. कारण एक तर धनंजय मुंडेची टोळी डुप्लिकेट कामं करायची, आरोपीच्या बाजूनं मोर्चे काढते, रास्ता रोक काढते, गुन्हा नाही काही नाही काही नाही, 144 लागू आहे काही नाही. आम्ही नुसतं एका पोराने आमच्या पोस्ट टाकली होती 8 महिन्यापूर्वी, 11 महिने मुंबईत जेल होते, एक पोस्ट कमेंट केली ती फक्त, माझ्याकडे काहीच नाही तरी यासाठी चौकशी लावली माझी, माझं काही सापडलं नाही त्यांना. आणि आज जर हे मोर्चे काढतात, आरोपीची पाठराखण करतात, जातीवादी खरा कोण? मला कसं का जातीवादी म्हणता तुम्ही? मी वजाराला कधी बोललो? धनगराला, दलित मुस्लिमाला, 18 पगड जातीला, 12 बलुतेदारांना कोणाचं बंद खोल नेत्याला सोडित नाही. मग टोळ्या काय सोडून देता काय लोक कापायला? त्यांना बोलायचं नाही. मला जातीवादी म्हणतात, तुम्ही आरोपीच्या बाजूने मोर्चा काढता, ही कुठली पद्धती? ही आता नवीन रूल पाहिजे. आता इथून पुढे बघा असं होणार आहे. आता आरोपीने काय केलं का? बहुतेक आमच्यात बी असतेनच ना, मला माहित नाही पण असते. आतापर्यंत एखादा खून करणाराला असं मारामाऱ्या करणाऱ्या बाजून लोक उभं राहिलेत का कधी? कोणत्याच जातीची कुणीच नाही राहिलं. एक्या जातीचे लोक त्यांच्या बाजूने उभं राहिलेले नाही. हे पहिले घडले राज्यात की धनंजय मुंडेची टोळी आरोपी कोण उभं राहते. आता पायंडे असे पडणार आहेत. आपण आपल्या जातीचे मोर्चे सुरू होणार आहेत आरोपी बाजू सोडून द्या म्हणून त्यांनी काहीच नाही केलं. म्हणला काय रूढ पाडायलाय, संविधानाच्या पदावर बसतो, कुणाला बोलायला लावतो माझ्या विरोधात? बेट्या आपल्या नादी लागलं ना, हुकूनच उदास करत असतो आपण. पाहिजे न्याय अगोदर मिळाला तर मी संयुक्त असेल असं त्यांचं वक्तव्य आहे. कसं पाहता याकडं? अगोदर देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, मी तर त्यांची भेट घ्यायला जाईलच. अगोदर न्याय म्हणजे परदेश फाशी होणार आहे का? अगोदर मला नाही कळालं होतं त्याचा. जाऊ दे, आपण त्यांच्यावर बोलवतो बी नाही. त्यांना त्यांच्या काही लोकांना स्तुती करायला गेलं, खरं बोलायला गेलं ते म्हणतात करू नको, वाईट बोलायला गेलं जमत नाही. आपण काही करायला गेलं की त्याला जातीवाद दिसतो, ते काही करू द्या. पण त्यांचा काही इंटरफेअर दिसत नाही. पण याच्यात म्हणजे त्याच्यामुळं बळच कोणाला कशाही प्रकरणात ओढू नये या मताचा मी असतो. पालकमंत्री तुमचं आंदोलन तिथं सुरू होतं, काय झालं सगळ्या दुनियात सगळे पालकमंत्री झाले, त्याला काय आपल्याला काय नसतं तसं. जातीवाद फक्त आपल्या तिकडे करायचा नाही. कोणी पालकमंत्री व्हा, मुख्यमंत्री व्हा, पंतप्रधान व्हा, डोनाल्ड ट्रम्प कडे जा, आपल्याला काय अडचण नाही दिसत. आपल्या जर तीर्थ मिर्थ चाललेलं दिसलं गाठ आपल्या संग आहे. आपण खुंची माणूस नाही किंवा हट्टी नाहीये, हेच करायचं अजिबात नाही. ज्याचं त्याला मिळालं ज्याने त्यांनी करायचं, ज्याचा त्याचा तो विषय, तो राजकारणाचा विषय, तो माझा नाही. माझा विषय संतोष भाईंना न्याय देणं. आणि या मॅटर मध्ये त्यांनी काही चपडप केलेली नाहीये.
असं सरळ सरळ एक दिसतंय. त्यामुळे बरंच बोलायचं कारण बी नाही. थँक्यू थँक्यू. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि